नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. थंडीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात हिरवेगार वाटाणे अवेलेबल असतात. छान असे मस्त हिरव्यागार वाटाण्यापासून आज आपण ही कुरकुरीत खस्ता अशी गव्हाच्या पिठाची कचोरी बनवणार आहोत. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहासोबत खायला ही कचोरी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. छान मस्त कुरकुरीत खस्ता कचोरी आज आपण बनवलेली आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एका ताटामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये आपण साधारणतः 3 चमचे बारीक रवा घेतला. 1 चमचा ओवा, चवीपुरता मीठ टाकून घेतलं. त्यानंतर 2 पळी छान तेल टाकून घ्यायचं. कचोरी अगदी खस्ता आणि कुरकुरीत होते. त्यानंतर हे सगळं सारण आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं पीठ व्यवस्थित एकजीव झालं की यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना जास्त पाणी एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं. थोडासा घट्टसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर पीठ झाकून ठेवायचं. आता आपण मसाल्यासाठी वाटण तयार करूया. त्यासाठी मिक्सर जारमध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप टाकून घेतली, 1 चमचा धने टाकून घेतले आणि 3 लाल मिरच्या घेतल्या. आता आपल्याला हे मिक्सर जारमधून बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं. त्यानंतर त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेले वाटाणे घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. याचंसुद्धा बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवली. कढईमध्ये आपल्याला 2-3 पळी तेल टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग टाकायचं आहे. त्यानंतर हे छान असं परतलं की त्यामध्ये जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा. छान असा परतून घ्यायचा. मंद आचेवरच मसाला आपल्याला संपूर्ण असा घरभर वास येईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचे बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठसुद्धा अगदी खमंग असा घरात वास येईल तोपर्यंत भाजून घ्यायचं. बेसन पीठ छान भाजून झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर आता जे वाटाणे आपण मिक्सर जारमधून फिरवून घेतले होते ते सगळं सारण यामध्ये टाकून घ्यायचं. मंद आचेवर संपूर्ण मसाला यामध्ये छान असा एकजीव करून परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि सगळा मसाला मस्त असा परतून घ्यायचा. या पद्धतीने जर तुम्ही ही वाटाण्याची कचोरी बनवली ना तर एवढी टेस्टी लागते, अगदी चविष्ट लागते. ही पद्धत वापरून छान मस्त अशी हिरव्यागार वाटाण्याची कचोरी एकदा नक्की ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडेल. त्यानंतर आपला मसाला तयार झालेला आहे. गार करायला ठेवूया. तोपर्यंत पीठ छान असं मळून घेऊया. छान असं सॉफ्ट करून घ्यायचं. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. ही कचोरी तुम्ही ह्या गोळ्यांपासून छोटीशी पुरी लाटूनसुद्धा करू शकतात किंवा फक्त हाताने छोटीशी पुरी तयार करायची आणि मसाला भरून तशीसुद्धा तयार करू शकतात. ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तयार करा. अगदी खायला टेस्टीच लागते. त्यानंतर या गोळ्यांना आपण छान असं मस्त प्रेस करून छोटी पुरी हातानेच तयार करून घेणार आहोत. हाताने तयार करण्याऐवजी लाटूनसुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर चमच्याने यामध्ये मस्त सारण भरायचं आणि वरच्या साईडने प्रेस करून आपल्याला हे तोंड छान असं बंद करून घ्यायचं आहे. मस्त कचोरीचं तोंड बंद झालं की व्यवस्थित वरच्या हाताने प्रेस करून आपल्याला छोटीशी कचोरी तयार करून घ्यायची. या पद्धतीने जर केलं ना तर कचोरी अगदी छान मस्त फुगते आणि खायलासुद्धा मस्त अशी कुरकुरीत लागते. सगळ्या कचोऱ्या तयार करून घेऊयात. कचोऱ्या तयार करून झाल्या की तेल तापायला ठेवायचं. तेल तापलं की मंद आचेवरच आपल्याला या संपूर्ण कचोऱ्या तळायच्या आहेत. हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर कचोरी अगदी नरम पडून जाते, कुरकुरीत राहत नाही. दोन्ही साईडने आलटून पलटून छान अशी तांबूस रंग येऊस्तर संपूर्ण कचोरी आपण तळून घेणार आहोत. मस्त अशा संपूर्ण कचोऱ्या तळून घ्यायच्या. एवढ्या कुरकुरीत होतात ना. फक्त गॅसचा फ्लेम लो ठेवायचा, हाय फ्लेमवर तळायच्या नाही. थोडासा वेळ लागला तरीसुद्धा चालतो, पण खायला कचोरी अगदी खस्ता आणि कुरकुरीत असते. बघू शकता कचोरी मस्त फुगलेली सुद्धा आहे. मस्त छोट्या छोट्या कचोऱ्या आपण बनवलेल्या आहेत. या साईजने बनवा किंवा मोठ्या साईजने सुद्धा तुम्ही ह्या कचोऱ्या बनवू शकतात. त्यानंतर कचोऱ्या आपण संपूर्ण काढून घेणार आहोत. एखाद्या पेपरवर टाका, म्हणजे कचोरीचं संपूर्ण तेल निघून जातं. अशाच पद्धतीने मस्त मंद आचेवर तांबूस रंग येऊस्तर आपण संपूर्ण कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. छान असं मस्त फुगलेल्या कचोऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. अगदी बाजारात हिरव्यागार वाटाणे असतात. मुलांना पण वाटाणे खूप आवडतात. त्यामुळे जर ह्या पद्धतीने तुम्ही कचोऱ्या तयार केल्या ना, मुलंसुद्धा एवढ्या आवडीने खातील. सॉससोबत द्या किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत खा, अगदी चविष्ट लागतात आणि भरपूर वेळ कुरकुरीत राहतात. त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला कचोरी फोडूनसुद्धा दाखवते. अगदी खस्ता झालेली आहे. बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत अशी कचोरी झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा वाटाण्याची कचोरी नक्की ट्राय करू शकतात.